महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा भरपूर दिवसापासून बहिणी पाहत आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आज समाप्त झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। सर्व राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप कंप्लीट होत आहे। आज या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। तुम्हाला 15 जिल्ह्यांची नावे सांगतो आणि आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे। बघा, ज्या बहिणींना मेसेज आलेला आहे त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। तुम्हाला देखील 2100 रुपये प्रमाणे मेसेज आला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, कोणाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता येतोय आणि कोणाला 1500 रुपये प्रमाणे। काही बहिणींना 2100 प्लस 2100 4200 रुपयाचा देखील मेसेज आलेला आहे आणि काही बहिणींना 1500 प्लस 1500 म्हणजे जून महिन्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये असं त्यांना 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। आता आपण पाहूया कोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि कोणाला 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप झाले आणि शासनाने नवीन जे आता नवीन योजना सुरू केलेली आहे ती नवीन योजना कोणती आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। कारण नवीन योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना प्रचंड मोठा फायदा होत आहे। ती योजना कोणती आहे, योजनासाठी पोर्टल तयार करण्यात आलेला आहे। ते पोर्टल मध्ये तुम्ही फॉर्म कसा भरू शकता, कसं लाभ घेऊ शकता, कारण या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ज्या बहिणींनी फॉर्म भरला असेल त्या बहिणींना पैसे मिळणार आहे एका योजनेच्या माध्यमातून। लाडकी बहीण योजनेचे जसं तुम्हाला पैसे दिले जातात दर महिन्याला, त्याच प्रकारे तुम्हाला एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे दिले जातील। आता ती कोणती योजना आहे ते तर आपण जाणूनच घेणार आहोत, पण त्या अगोदर आपण सर्वात महत्त्वाची माहिती पाहूया। कारण जुलै महिन्याचा जो हप्ता आता वाटप होतोय तो 15 जिल्ह्यांमध्ये होत आहे। तर आज या 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल, या 15 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला देखील मेसेज आला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता आणि नाही आला असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यांची नावे कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला जिल्ह्यांची नावे सुद्धा समजेल कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। आता जी अपडेट आलेली आहे, जो GR आलेला आहे, कोणकोणत्या 15 जिल्ह्यात वाटप होत आहे त्याची माहिती मी तुम्हाला सर्वात अगोदर देतो। त्यानंतर तुम्हाला जी नवीन योजना आहे ती योजनाबद्दल माहिती देतो आणि कोणत्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे येत आहे आणि कोणत्या बहिणींना 2100 प्लस 2100 4200 रुपयाचा मेसेज येतोय आणि कोणत्या बहिणींना 1500 प्लस 1500 3000 रुपयाचा मेसेज येत आहे। सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणारच आहोत। सर्वात अगोदर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे, कारण आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वाटप कंप्लीट होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये आज पूर्ण महाराष्ट्रापैकी 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। त्याचे नाव मी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले आहे। आज आताची सर्वात मोठी अपडेट, आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले याची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता अजून सुद्धा भरपूर बहिणींना भेटलेला नाही, जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही। जुलै महिन्याचा आता सुरू झालेला आहे, पण जून महिन्याचा देखील अजून भरपूर बहिणींना मेसेज आलेला नाही, त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही। कारण काय झालं, त्यांना अपात्र का केलं? तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल की लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर महिला अपात्र ठरत आहे। याचं मागचं कारण काय हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। कारण लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरण्याचं मागचं कारण म्हणजे त्यांचं डॉक्युमेंट आहे का त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही। लाडकी बहीण योजनेसाठी आता कोणत्या बहिणी अपात्र ठरत आहे? ज्या बहिणींच्या नावावर 4 चाकी वाहन आहे त्या अपात्र ठरले आहेत। ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे त्यांना अपात्र केले जात आहे। अशा भरपूर काही शासनाने नियम लागवून ठेवले आहे, त्या नियमांमध्ये बहिणी बसत नाही, त्यांना आता अपात्र केले जातात। तुम्ही सुद्धा अपात्र यादीमध्ये आला आहेत का नाही, तुम्ही ती यादी सुद्धा चेक करू शकता। अपात्र बहिणींची पूर्ण यादी तयार करण्यात आलेली आहे, ती यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। ती यादी कसं पाहायची, काय पाहिजे त्याची प्रोसेस सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण महत्त्वाचे जे आपला प्रश्न आहे की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप आज होत आहे आणि होणार आहे ते सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे। ती महत्त्वाची माहिती आपण पाहूया, त्यानंतर आपण सगळं माहिती आपण एक एक करून सर्वात अगोदर आपण 15 जिल्ह्यांची नावं पाहू, त्यानंतर मी तुम्हाला सर्व माहिती इन्फॉर्मेशन देतो। 15 जिल्ह्यांची जी नावं आलेली आहे त्या 15 जिल्ह्यांपैकी सर्वात प्रथम जो जिल्हा आलेला आहे तो म्हणजे यवतमाळ। बघा, आता जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला असेल।
ज्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आला असेल त्या कमेंटमध्ये नक्की सांगा। लाडक्या बहिणींनो कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। कारण शासनाने ठराव केलेला आहे की आम्ही लवकरात लवकर बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज पैसे पाठवणार त्यांच्या बँक अकाउंटला। आणि यवतमाळमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला यवतमाळमध्ये 2100 रुपये प्रमाणे जर मेसेज आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्व बहिणींना याचा आनंद झाला पाहिजे की सर आम्हाला 2100 रुपये प्रमाणे या महिन्यापासून म्हणजे जुलै महिन्यापासून आम्हाला 2100 रुपये प्रमाणे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। बघा कमेंटमध्ये सांगा यवतमाळमध्ये आज पैसे वाटप झाले, साताऱ्यामध्ये तुम्ही राहत असाल साताऱ्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झाले, अमरावतीमध्ये जर राहत असाल तर अमरावतीमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे। या 15 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे आलेले आहेत। आणि जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका, कारण शासनाने अट असं असते की महाराष्ट्रामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होतात। डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला जे पैसे जमा होतात ते कशा पद्धतीने डायरेक्ट बँक ट्रान्सफर, यासाठी तुम्हाला 4 ते 5 दिवसाचा कालावधी असतो। आज जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल आज आला नाही तर उद्या येईल, उद्या आला नाही तर परवा येईल, परवा आला नाही तर तुम्हाला 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर तुम्ही फक्त 5 दिवस वाट पाहायची। 5 दिवसपर्यंत जर तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्हाला तात्काळ बँकेत जाऊन चेक करायचं आहे। बघा मेसेजच्या भरोसाची वाट पाहायची नाही की मला मेसेज येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही ते आम्हाला कळेल, असं होत नाही। आता मेसेज यायला बंद झालेला आहे। तुम्हाला सर्वात अगोदर बँकेत जायचं आहे, बँकेत जाऊन तुम्ही चेक करायचं की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले की नाही। जर झाले नसतील तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तुमचं अकाउंट चालू आहे की बंद आहे ते सुद्धा चेक करणं तुमचं काम आहे। सर्वात अगोदर बँकेत जाऊन तुमचं अकाउंट चेक करा। तुमचं बँक अकाउंट जर चालू असेल त्यामध्ये तुमचं व्हेरीफाय झालं आहे की नाही, केवायसी बरोबर झाले आहे की नाही ते सुद्धा तुम्ही एक शब्द विचारून घ्या। या बँक कर्मचाऱ्याला एक शब्द विचारा की सर आमचं केवायसी झालं आहे की नाही ते तुम्ही तात्काळ आम्हाला सांगा। जर केवायसी झालं असेल तर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोघं लिंक करून द्या तुमच्या बँक अकाउंटशी। ते दोघं सुद्धा लिंक करणं गरजेचं आहे, कारण डीबीटीच्या माध्यमातून हे डायरेक्ट प्रोसेस असतं, डायरेक्ट बँक ट्रान्सफर प्रोसेस जी आहे यासाठी तुमचं केवायसी होणं गरजेचं आहे। तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या आधार कार्डवर जो नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर तो व्हेरीफाय असेल तरच तुम्हाला मेसेज येईल, अन्यथा मेसेज येणार नाही। प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे मेसेज तुम्हाला येत नाही, जे पैसे जमा होतात त्याचेच मेसेज येतात। आणि जर येत नसतील तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा बदल करू शकता, तुमचं व्हेरिफिकेशन वगैरे सर्व काही बँकेमध्ये करून घेणं गरजेचं आहे। आता वळूया आपण पुढच्या जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। अशा प्रकारचे वेगवेगळ्या कारणानिमित्त बहिणींना पैसे येत नाही तर याची काळजी करणं आता सोडा, तुम्ही स्वतः बँकेत जाऊन चेक करून घेणं महत्त्वाचं आहे। कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार कोणाला पैसे येणार नाही सर्व काही आता याद्या आलेल्या आहेत। तुम्हाला आता पुढील 3 जिल्ह्याची नावं सांगतो। तर पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा। बघा पुढील जो जिल्हा आहे तो जळगाव जिल्हा, त्यानंतर नाशिक जिल्हा, त्यानंतर संभाजीनगर जिल्हा। बघा पुढील 3 जिल्ह्यांची नावं आहे जळगाव, नाशिक आणि संभाजीनगर। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता 2100 रुपये प्रमाणे पैसा येत आहे। बघा म्हणजे भरपूर जणांना आता 2100 रुपये प्रमाणे पैसा येतो, ही आनंदाची बातमी आहे। शासनाने जे ठराव केलेला आहे की आम्ही लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप करणार, आता त्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि भरपूर बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर यासाठी आता तुम्हाला राज्य शासनाने जे नियम लागू केलेले आहेत त्या सर्व नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे। कोणकोणते नियम आहे ते मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार नाही, कारण यावर मी डिटेलवर तुम्हाला माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा ज्यांना ते नियम जाणून घ्यायचे असेल, ज्यांना 2100 रुपये प्रमाणे हप्ता घ्यायचा असेल तर त्या या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही कोणकोणते नियम आहे त्या नियमांबद्दल मी पूर्ण डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। वाटलं तर तुम्ही इथं आय बटनला एक व्हिडिओ येत असेल त्या व्हिडिओला तुम्ही क्लिक करून बघू शकता, किंवा एंड स्क्रीनला एक व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही इथं पाहू शकता। त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण नियमांबद्दल डिटेलवर माहिती सांगितली आहे, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। तुम्हाला एक एक जो नियम आहे त्या नियमांमध्ये तुम्ही कसं बसू शकता, कोणकोणते तुम्हाला फॉर्म भरावं लागतं, डॉक्युमेंट लागणारे सर्व काही डिटेलवर त्यावर माहिती दिलेली आहे।
तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। फक्त तुमचं काम आहे ती माहिती पाहणं आणि जे जे नियम आहे ते नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर लवकरात लवकर ते डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे। तर अशा प्रकारे या पुढील 3 जिल्ह्यांची नावं आहे। आता वळूया आपण पुढील 3 जिल्ह्यांची नावं पाहूया, कारण लाडकी बहीण योजनेचा आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं आहे रत्नागिरी जिल्हा, धुळे जिल्हा आणि रायगड जिल्हा। बघा आता खानदेशामधून धुळे जिल्ह्यामध्ये, रत्नागिरीमध्ये आणि रायगडमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे 15 जिल्ह्यांपैकी। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1500 प्रमाणे आणि काही जणांना 2100 रुपये प्रमाणे आलेला आहे। पण धुळेवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण धुळ्यामध्ये सुद्धा आता भरपूर बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। रायगडला देखील 2100 रुपये प्रमाणे पैसे आलेले आहे। बघा या 3 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे पैसे येत आहे। तर कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या 3 जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। पुढील 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथे पाहू शकता। मुंबई, बघा आता मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल तर अतिशय आनंदाची बातमी आहे, मुंबईमध्ये सुद्धा 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे। त्यानंतर आहे नंदुरबार आणि बीड। बघा या नंदुरबार आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता पैसे वाटप होत आहे। तर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढील 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। पुण्यामध्ये सुद्धा आता 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे। कोल्हापूरला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे आणि अहमदनगरला सुद्धा, शेवटचा जिल्हा आहे अहमदनगर, आज या जिल्ह्यांपैकी पैसे वाटप होत आहे आणि होणारच आहे। बघा आता अहमदनगर, कोल्हापूर, पुणे आणि अशा 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे आलेले आहेत आणि अजून पैसे यामध्ये येणार आहे। आज तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही जर चिंता करत असाल सर आम्हाला मेसेज आलेला नाही, तर तुम्ही काळजी करू नका। वाटप जे कार्यक्रम असतं त्याला थोडा टाइम लागतो, त्याला 4 ते 5 दिवसाचा अवधी तुम्ही वाट पाहू शकता। 4-5 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येणार आहे। 2100 रुपये प्रमाणे आला तर कमेंट करा, नक्की कमेंट करा सर आम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे, कारण तुम्हाला मेसेज सुद्धा मी दाखवणार आहे कोणकोणत्या बहिणींना मेसेज आलेला आहे। पुढचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण डिटेलवर त्यावर माहिती सांगेल, कोणत्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आला, कोणत्या बहिणींना 1500 रुपये हप्ता आला। तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट भरून टाका की आम्हाला 1500 रुपये आले, आम्ही या जिल्ह्यातून राहतो, आम्हाला 1500 रुपये आले आहेत। गावाचं नाव लिहायची काय गरज नाही, पण तुम्ही जिल्ह्याची नावं नक्की लिहू शकता, तालुक्याची नावं तुम्ही लिहू शकता। सर आम्ही या जिल्ह्यांपैकी राहतो, आम्हाला 1500 रुपये आलेले आहेत। आपल्याला सुद्धा एक डाटा समजेल की कोणकोणत्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे आलेले आहेत। तर अशा प्रकारे या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये सांगा। जून महिन्याचा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे आला की 2100 रुपये प्रमाणे आला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।